पुण्यामध्ये अवकाळी पावसाने आज जोरदार हजेरी लावली आणि याचा फटका थेट वाहतुकीला बसलेला सध्या आपल्याला पाहायला भेटतोय। सध्या आपण पुण्यामधल्या पुणे स्टेशन या परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी ससून रुग्णालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे। गेली 20 ते 25 मिनिटांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि याचा त्रास वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला सध्या पाहायला भेटत आहे। त्याचबरोबर ती काही अँब्युलन्स आहेत, त्या अँब्युलन्स सुद्धा या वाहतुकीमध्ये अडकलेल्या आहेत आणि सध्या बघू शकतो गेली 20 मिनिटांपासून पूर्णपणे पुणे स्टेशन परिसर जो आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ससून रुग्णालयाचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे, गेली 20 ते 25 मिनिटांपासून ही वाहतूक पूर्णपणे रस्त्यावरती ठप्प झालेली आहे। त्यामुळे साहजिकच सध्या आता सायंकाळची वेळ आहे आणि अनेक जे नागरिक आहेत आपल्या कार्यालयातून घरी जाण्याची सध्याची वेळ आहे। मात्र जोरदार पाऊस पुण्यामध्ये गारांचा पाऊस आज बरसला आणि याचा थेट फटका वाहतुकीला बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो गेली 20 ते 25 मिनिटांपासून वाहतूक जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अनेक नागरिक जे आहेत आपले कामकाज उरकून घराकडे जाण्यासाठी निघाले आहेत, मात्र या वाहतुकीचा फटका आता पुणेकरांना मोठ्या प्रमाणात बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 20 ते 25 मिनिटांमुळे पुण्याच्या अनेक रस्त्यांवरती सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा फटका असेल किंवा वाहतूक सध्या यामुळे विलंबाने होत आहे आणि काही रस्ते असे आहेत की ज्यावरती वाहतूक पूर्णपणे 20 ते 25 मिनिटांपासून पूर्णपणे ठप्प झालेले आहे। एकाच जागेवरती वाहतूक बराच वेळ थांबल्यामुळं याचा जो फटका आहे तो सध्या या वाहनधारकांना होतोय किंवा जे या बसच्या माध्यमातून सुद्धा प्रवास करणार आहे त्या प्रवाशांना सुद्धा बसताना आपल्याला सध्या पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की ही सध्या पुणे स्टेशन परिसरातली ही दृश्य आहेत आणि या दृश्यामध्ये गेली ही जी पीएमटी असेल किंवा हे वाहन चालक आहे ते गेल्या अनेक वेळापासून या ठिकाणी जागेवरती ठप्प झालेले आहेत आणि या सर्व वाहतुकीचा जो फटका आहे किंवा वाहतूक ट्रॅफिक जे पूर्णपणे थांबलेला आहे याचा फटका नागरिकांना बसताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आता पोलीस प्रशासनासमोर एक मोठी जबाबदारी असेल की हे ट्रॅफिक जे आहे ते मूव्ह ऑन कसं करायचं, याची महत्त्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती सध्या आता वाहतूक विभागावरती होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।